राजकीय आयात निर्यात सुद्धा सुरुवात आहे. काँग्रेसला राज ठाकरेंना घेण्यास काँग्रेसने पूर्णपणे नकार दिलेला आहे आणि काँग्रेस एकला चलोरेच्या भूमिकेवरती जाण्याच्या तयारीत आहे. सध्या आपण एक्सपोर्टवर इम्पोर्ट पण सुरू आहे. इम्पोर्ट कसं करतो तुम्हाला माहिती आहे. आम्ही कोणाला कळत पण नाही, विनाशुल्क इम्पोर्ट करून टाकतो. त्याच्यामुळं इम्पोर्ट म्हणजे काय त्याला म्हणतो आपण, आयात करण्यामध्ये शिंदे साहेबांसारखं नेतृत्व माहीर कुठचंच असू शकत नाही. आता ज्यांच्या पक्षातनं निर्यात होते ते का होतंय ते त्यांनी बघितली पाहिजे ना. महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावरती आहे. काँग्रेस वेगळा स्वतंत्र एकत्र आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी, म्हणजे एकंदरीत विरोधक विखुरले. महाविकास आघाडी फुटली नाही फुटली, अजून त्यांच्यामध्ये कोण एकत्र आलं तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवा फडकणार हे निश्चित आहे. तशीच जनतेची मानसिकता आहे. कारण हे सगळे खेळ आता जनता बघते. महाविकास आघाडी कशासाठी करायची, अन्य गोष्ट कुठे कशासाठी करायची, एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट कसं करायचं. काही लोक तर राजकारणापेक्षा समाजकारणापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करतात. बरं, एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करून त्यांना हे कळत नाही की एकनाथ शिंदे साहेबांचीच मतं वाढतायत. मी अनेक वेळा सांगितलं की आम्ही डिस्टिंक्शन मधले विद्यार्थी आहोत आणि काही लोक 35 मार्क देखील पडलेले नाहीत. 100पैकी 20 म्हणजे 20%, ते पण चुकून पडले तसं माझं मत आहे. ज्यांना 20% मार्क्स आहेत त्यांनी किती टीका करायची शिंदे साहेबांवर. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचं कर्तृत्व निवडणुकांमधनं सिद्ध करावं. निवडणूक त्यांच्या बाजूने लागली, ईव्हीएम चांगला आहे. निवडणूक त्यांच्या विरोधात गेली, ईव्हीएम वाईट आहे. निवडणुकीमध्ये अजून काय विषय आले की त्याला जबाबदार कोण आहेत तर एकनाथ शिंदे साहेब आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त महाविकास आघाडीमध्ये असलेल्या सगळ्या पक्षांनी एकच प्रश्न काँग्रेसला विचारला पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची तुमची भूमिका काय आहे. ती आजपर्यंत कोणी विचारलेली नाही. आणि ईव्हीएम मध्ये जर दोष आहे तर निवडून आलेल्या सगळ्या खासदारांना राजीनामा द्यायला सांगा ना. ते काय करायचं नाही, फेक नरेटिव्ह सेट करायचा आणि तसाच फेक नरेटिव्ह आमच्या विभागामार्फत करण्याचं चाललं होतं, पण ते काही यशस्वी झाले नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.